नमस्कार क्रिकेट प्रेमींनो, मित्रमैत्रिणींनो, कसे आहात तुम्ही सगळे? IPLची लीग फेज पार पडलेली आहे. शेवटपर्यंत नाट्य बघायला मिळालेलं आहे आणि पॉईंट्स टेबलमध्ये झालेले भूकंपसुद्धा बघायला मिळालेले आहेत. त्यामुळे कुठेही जाऊ नका, बघत राहा तुमचा आवडता कार्यक्रम सुनंदन लेले क्रिकेट अँड बियॉन्ड. कारण आज या लीग फेजच्या शेवटच्या टप्प्याबद्दलच मी बोलणार आहे. त्याचबरोबर आता ज्या नॉकआउट मॅचेस चालू होणार आहेत त्याच्याबद्दलसुद्धा थोडंसं भाष्य करणार आहे. सगळ्यांना वाटलं होतं, इन्क्लुडिंग मी, मलासुद्धा चूक कबूल करण्यात कुठलंच वैगुण्य वाटत नाही. मला वाटलं होतं मुंबई इंडियन्स घ्या, रॉयल चॅलेंजर्स बँगलोर घ्या, यांनी कामगिरी सुधारण्याचे प्रयत्न केले जे अपुरे ठरलेले आहेत. एक्झॅक्टली उलटं RCBनी केलं. त्यांनी 1 ना 2 लागोपाठ 5, 6, 7 मॅचेस जिंकल्या आणि त्यांनी नॉकआउटमध्ये प्रवेश केला. अंतिम सामन्यामध्ये, त्यांच्या लीग फेजच्या अंतिम सामन्यामध्ये त्यांचा मुकाबला चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध होता, ज्यांनी IPL जिंकलेली सुद्धा आहे अगदी गेल्या वर्षीपर्यंत. आणि त्यांना त्या मानानं कामगिरी अवघड होती. रॉयल चॅलेंजर्स बँगलोरला सामना गमावला तरी चालेल, रन रेट राखायचा होता आणि पावसाच्या व्यत्ययामुळे विकेट थोडंसं गडबड करत होतं. त्याच्यातनं मार्ग काढत काढत ज्या वेळेला RCB संघानं 210 धावांचा टप्पा ओलांडला तेव्हा त्यांना पहिली संधी निर्माण झाली. मी प्रिव्ह्यूमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की ज्या संघाचे बोलर्स, मग ते RCB असू देत, CSK असू देत, ते ज्या संघाचे बोलर्स डोकं शांत ठेवून दडपणाखाली चांगली कामगिरी करतील त्या संघाला विजयाचा मार्ग मिळेल. तेच आपल्याला बघायला मिळालं. कारण 210 धावांचा पुढचा टप्पा गाठल्यानंतर RCBच्या बोलर्सनी अप्रतिम मारा केला. शेवटच्या षटकातसुद्धा मोठं नाट्य होतं. जिंकायला 17 धावा करायच्या होत्या, इक्वल करायला 16 धावा करायच्या होत्या. महेंद्रसिंग धोनी बॅटिंग करत होता आणि तो मला एकदा सांगून गेलेला होता की जर का तुम्हाला 16, 17, 20 धावा करायच्या असतील शेवटच्या ओव्हरमध्ये तर पहिल्या 2 बॉलमध्ये आवाजी षटकार मारता यायला पाहिजे. बॉलर बॉल टाकून पुढे येतो आणि त्यावेळेला त्याला तो आवाज, बॅटमधनं बॉल निघाल्याचा आवाज त्याच्या कानावरती गेला पाहिजे. ती त्याला थप्पड मारल्यासारखे वाटते आणि नंतर पुढचे 5 बॉल टाकताना तो गडबड करतो. धोनीनी यश दयालच्या बाबतीत तसं केलेलं होतं. पहिल्या बॉलला त्यांनी अफलातून आवाजी षटकार मारला लांबच्या लांब, पण यश दयाल गडबडला नाही. स्लोअर वनचा बादशाह झालेला आहे तो. इतका अप्रतिम स्लोअर वन त्यांनी धोनीला टाकला आणि धोनी कॅच देऊन आऊट झाला. नॉर्मली पहिल्या बॉलला षटकार मारल्यानंतर धोनी असा आऊट होताना मी फार कमी वेळा पाहिलं आहे. पण हेच क्रिकेट आहे. जेव्हा IPL चालू होत होतं त्यावेळेलाच मी तुम्हाला म्हणालेलो होतो, तुम्ही तपासून बघा, की मला उत्सुकता आहे क्रिकेट धोनीला कसं ट्रीट करतं. एका अर्थाने क्रिकेटनी धोनीला सांगितलं, बाबा रे, मला जे शक्य होतं ते सगळं मी तुला दिलेलं आहे, त्यामुळे आता तुझे लाड मला करता येणार नाही, सारखं तुला पाहिजे ते अपेक्षित यश देता येणार नाही. कारण आता इतर भक्तसुद्धा, क्रिकेटची साधना करणारे इतर भक्तसुद्धा लाईनीत उभे आहेत. त्यामुळे CSK मागं पडलं. चेन्नई सुपर किंग्स खरोखर या बाद फेरीतनं बाहेर पडलं आणि RCBनी मुसंडी मारलेली आहे. शेवटच्या 4 संघात त्यांनी जाऊन खरोखर कमाल केलेली आहे. अजून एक महत्त्वाचा सामना होता, तो म्हणजे हैदराबादचा. हैदराबादला हा सामना जिंकणं एवढ्याकरता आवश्यक होतं की पहिल्या 2 संघात जाण्याची संधी त्यांना निर्माण करायची होती. पंजाबला हरवताना त्यांनी नेमकं तेच करून दाखवलं. अप्रतिम रन रेट दाखवला. युवराज सिंगचा चेला अभिषेक शर्मा हा मात्र चांगली छाप पाडतो आहे. कारण बॅटिंग, बॉलिंग, फिल्डिंगमध्ये तगडी कामगिरी तो करतो आहे. महत्त्वाच्या सामन्यात त्यांनीसुद्धा शेवटच्या बादफेरीच्या सामन्यात अप्रतिम बॅटिंग केली, ज्यामुळे सनरायझर्स हैदराबादला सामनाही जिंकता आला, रन रेटही उत्तम राखता आला. पहिल्यापासनं मी एका संघाची पाठराखण केली होती, तो म्हणजे राजस्थान रॉयलचा संघ. एकतर तो संघ बॉलर, बॅट्समन ह्यांनी तो समतोल होता म्हणून मी त्याची पाठराखण केली होती. सुरुवातीच्या काळामध्ये अप्रतिम कामगिरी त्यांनी केली, सर्वांगीण कामगिरी केली आणि त्याच्यामुळे गुणतक्त्यामध्ये ते अव्वल क्रमांकावरती होते. परंतु बघा क्रिकेटचे परत लटके झटके काय असतात. अडचणी त्यांच्या वाढत गेल्या, कामगिरी ढासळत गेली आणि त्याच्यानंतर लागोपाठ पहिले 6-7 सामने जिंकलेला राजस्थानचा संघ नंतरच्या टप्प्यामध्ये अचानक सामने गमावू लागला. त्याचा फटका त्यांना सहन करण्याला असा काही लागला आहे की शेवटच्या लीग मॅचमध्ये पावसाने व्यत्यय आणला, बॉल पडला नाही आणि त्यांना 2ऱ्या क्रमांकावरनं 3ऱ्या क्रमांकावरती घसरायला लागलं. ह्याचा प्रचंड मोठा तोटा असा आहे की पहिल्या 2 संघांना
संघांना एक संधी असते की बाद फेरीतला एक सामना गमावला तरी अजून एकदा तुम्ही पुनरागमन करू शकता. तिसऱ्या आणि चौथ्या संघाला तसं नसतं. तिसऱ्या आणि चौथ्या संघाला एलिमिनेटरचा सामना खेळायला लागतो. म्हणजे मॅच गमावली यू आर आऊट. त्यामुळे आता राजस्थान रॉयल्सला रेड हॉट RCB विरुद्ध सामना करायला लागणार आहे. त्यातनंही जोस बटलर हा त्यांचा मायदेशी परतलेला आहे. अर्थातच RCBचा एक तगडा बॅट्समन हा मायदेशी परतला आहे, इंग्लंड संघात खेळतो. त्याच्यामुळे या सर्व गोष्टींचा परिणाम असा होणार आहे की सनरायझर्स हैदराबादनी एक त्यांची जी संधी होती ती कमावलेली आहे. आता कलकत्ता विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद आणि राजस्थान विरुद्ध RCB असे हे सामने होतील. त्यामुळे हा येणारा आठवडा IPLच्या दृष्टीने T20च्या दृष्टीने एकदम रेड हॉट असणार आहे. कारण हे सामने आता अटीतटीचे होणार आहेत. एकच गोष्टीचं मात्र कायम भय वाटत राहणार आहे, पाऊस व्यत्यय आणतो आहे का. कारण भारतात यावेळेला पाऊस हा लवकर आलेला आहे. पहिले जे 2 सामने आहेत ते 2 सामने अहमदाबादला होणार आहेत. नंतरचे 2 सामने, एकूण बाद फेरीचे 4 सामने आहेत. 2 सामने जे आहेत ते पहिले अहमदाबादला होणार आहेत. नंतरचे 2 सामने चेन्नईला होणार आहेत. चेन्नईला या पावसाचा धुमाकूळ असायची शक्यता अजिबात नाकारता येत नाही. त्यामुळे संयोजक हे ग्राउंडकडे नाही तर आकाशाकडे बघून क्रिकेट देवाची प्रार्थना करणार आहेत. ज्या पद्धतीने RCBनी मुसंडी मारली त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं. राजस्थान रॉयल्स सुरुवातीपासून अप्रतिम खेळ करत होता. नंतर त्यांच्या कामगिरीत घसरण झाली आणि त्यामुळे त्यांना दुसऱ्यावरनं तिसऱ्या क्रमांकावर यायला लागलं. आता ते एलिमिनेटरचा सामना RCB विरुद्ध खेळणार आहेत. त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं. त्याचबरोबर कलकत्ता नाईट रायडर्स सनरायझर्स हैदराबादनी जे सातत्य दाखवलं त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं मला नक्की कळवा. फक्त त्याच्याकरता माझं फेसबुक पेज, इंस्टाग्राम अकाउंट आणि यूट्यूब चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण आता क्रिकेटची धमाल चालू झाली आहे. बाय बाय.